नाखून. नाखूनला मराठीत काय म्हणतात माहिती आहे? नाखून म्हणजे नख. फिंगर नेल्सला सुद्धा नखच म्हणतात आणि पायाच्या नखांना सुद्धा पायाची नखं असं म्हणतात. हाताच्या नखांना हाताची नखं, पायाच्या नखांना पायाची नखं. ओके, तर एक नख, अनेक नखं, ख वरती अनुस्वार म्हणजेच बिंदू, किंवा नखे, अनेक वचन नखे किंवा नख असं होतं. श्रुतीच्या हाताची नखं वाढली आहेत. श्रुतीच्या हाताची नखं वाढली आहेत. श्रुती के हात के नाखून बढ़ गए हैं. आणि जर एकच नख असेल तर श्रुतीचं श्रुतीच्या हाताचं नख किंवा श्रुतीच्या बोटाचं नख वाढलं आहे. श्रुती के हात का नाखून बढ़ गया है. तर आता पुढचा शब्द बघूया. पुढचा शब्द आहे ब्रिज. ब्रिज या शब्दाला मराठीत काय म्हणतात कोणी सांगू शकेल? बाय द वे, जो शब्द हिंदीवाले म्हणतात ब्रिजसाठी तोच मराठीमध्ये सुद्धा म्हणतात. पूल, अगदी बरोबर. हिंदीमध्ये सुद्धा पूल बोलतात आणि मराठीमध्ये सुद्धा पूल बोलतात. तो नदीवरचा पूल आहे. तो नदीवरचा पूल आहे. वो नदी के ऊपर वाला पूल है. एक पूल अनेक पूल असंच होतं मराठीमध्ये. ओके, एक पूल अनेकही पूल. मी 4 पूल पाहिले. मी 4 पूल पाहिले. मैंने 4 पूल देखे. आय सॉ 4 ब्रिजेस. पुढचा शब्द आहे लायब्ररी. लायब्ररीला मराठीमध्ये काय म्हणतात? कोणाला काही आयडिया आहे? लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. ग्रंथालय किंवा वाचनालय. आमच्या शहरात एक ग्रंथालय आहे. एक नाही, ॲक्च्युली जास्तच असतात. म्हणजे जस्ट असं वाक्यासाठी सांगते. आमच्या शहरात एक ग्रंथालय आहे. हमारे शहर में एक पुस्तकालय है. एक ग्रंथालय, अनेक ग्रंथालये किंवा वाचनालये. मुंबईत खूप ग्रंथालये आहेत. मुंबईत खूप ग्रंथालये आहेत. मुंबई में बहुत पुस्तकालय हैं. देर आर मेनी लायब्ररीज इन मुंबई. बर्थडे. बर्थडेला मराठीमध्ये काय म्हणतात? मला कोण सांगेल? वाढदिवस. अगदी बरोबर, खूप छान. बर्थडे म्हणजे वाढदिवस. तसं बघायला गेलं ना तर बर्थडे म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला तो दिवस, बरोबर. तर मग ती डेट युजली आपली जी बर्थ डे असते ती आपल्या जन्मतारीख म्हणजे जन्मसाल वेगळं असतं, बरोबर. तर आणि हिंदीमध्ये त्याला जन्मदिन म्हणतात. हां, पण वाढदिवस म्हणजे मराठीमध्ये बघा ना, मराठी भाषा किती समृद्ध आहे. जन्मदिवस वेगळा आणि वाढदिवस म्हणजे आता जर समजा आज माझा बर्थडे साजरा केला तर आज माझा वाढदिवस आहे असं म्हणतात. दरवर्षी आपण 1-1 वर्षाने वाढतो ना, म्हणून वाढदिवस. माझा वाढदिवस 12 जूनला येतो. ओके ओके. त्यांचे वाढदिवस जानेवारीत येतात. त्यांचे वाढदिवस जानेवारी महिन्यात येतात. उनके जन्मदिन जानेवारी महीने में आते हैं. Their birthdays come in the month of January. पुढचा शब्द आहे पिलो. तकिया. तकिया किंवा पिलोला मराठीमध्ये म्हणतात उशी. मी उशी वापरत नाही. मी उशी वापरत नाही. मैं तकिया नहीं इस्तेमाल नहीं करती. ओके, या फिर नहीं करता, दोनों ये जेंडर न्यूट्रल सेंटेन्स है. मी उशी वापरत नाही. त्यानंतर काय बरं? उशीचं अनेक वचन काय होतं? तर उषा. उष्या, उशिया असं लिहितात, पण बोलताना उषा असंच बोलतात. आम्ही उषा विकत घेतल्या. हमने तकिये खरीदे. पुढचा शब्द आहे म्हणजे सर्वांना माहिती असेल तरी पण घेऊया. डे. दिन. ओके, दिवस. अगदी बरोबर. तर दिवस म्हणजे दिन किंवा डे. आज चांगला दिवस आहे. आज अच्छा दिन है. टुडे इज अ गुड डे. पुढचा शब्द काय असणार? नाईट. नाईटला काय म्हणतात मराठीमध्ये? रात्र. रात्र. मी रात्री लवकर झोपते. लडकी बोल रही है तो. हां, मी रात्री लवकर झोपते. आणि जर मुलाला बोलायचं असेल तर तो काय म्हणणार? मी रात्री लवकर झोपतो. मी रात्री लवकर झोपतो. मैं सुबह सुबह मैं रात को जल्दी सोता हूँ. और अगर लड़की को बोलना हो तो मैं रात को जल्दी सोती हूँ. आई स्लीप अर्ली ॲट नाईट. और आई गो टू बेड ॲट नाईट. ठीक आहे. समरला मराठीमध्ये काय म्हणतात? समर सीझन.
उन्हाळा, अगदी बरोबर. सीझनला मराठीमध्ये म्हणतात ऋतू. हां, मी उन्हाळ्यात लिंबू सरबत पिते. मी उन्हाळ्यात लिंबू सरबत पिते. मैं गर्मी के मौसम में नींबू पानी पीती हूँ. आणि जर मुलाला म्हणायचं असेल तर मी उन्हाळ्यात लिंबू सरबत पितो. विंटर सीझनला काय म्हणतात मला कोण सांगेल. विंटर सीझनला मराठीमध्ये म्हणतात हिवाळा. ठीक है. इसे हिंदी में क्या कहते हैं. विंटर सीझन को हिंदी में क्या कहते हैं, ठंड का मौसम. बरोबर. तर हिवाळा या शब्दाचा वाक्य रिपीट करूया आपण. राहुल हिवाळ्यात स्वेटर घालतो. राहुल हिवाळ्यात स्वेटर घालतो किंवा आपण हिवाळ्यात स्वेटर घालतो. हां, हम ठंड के मौसम में स्वेटर पहनते हैं. राहुल ठंड के मौसम में स्वेटर पहनता है. मॉन्सून सीझन, रेनी सीझनला मराठीमध्ये काय म्हणतात. पावसाळा. रेनी सीझनला म्हणतात पावसाळा. मला पावसाळा हा ऋतू आवडतो. मला पावसाळा हा ऋतू आवडतो. मुझे बारिश का मौसम अच्छा लगता है. आय लाइक रेनी सीझन.